लोकशाहीचा पर्वाला सुरुवात झालेली आहे। मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आपण आलो सोलापूर शहरातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मदे या गावी। तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा जो परिसर आहे, हा जो भाग आहे, एका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। याच ठिकाणी सध्या नागरिकांनी मतदारांनी गर्दी केलेली आहे। जर तुम्ही जरा इकडे कॅमेरामॅन समोर ये, इकडे तुम्ही पाहत असाल तर मध्यंतरी शाळेची ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि या शाळेमध्येच नागरिकांची गर्दी जमलेली आहे। रांगा लागल्या आहेत नागरिकांच्या। जसे जसे वेळ जात आहे तसे तसे मतदार राजा हा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत। आणि याचे जर परिसर आपण जर हा पाहिला तर मतदार राजा आणि जे काही इथले नागरिक आहेत, स्थानिक नागरिक आपले मतदाराचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत, थांबलेले आहेत। एकंदरीत तुम्ही जर पाठीमागे जर फिरव कॅमेरा, एकंदरीत हा जर परिसर पाहिला असेल तर अनेक नागरिकांनी इथे उत्साहपूर्णपणे सहभाग या मतदानामध्ये घेतलेला आहे। जवळजवळ जे तरुण आहेत, तरुण युवकांनी या मतदानामध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे। येणाऱ्या काळात नेमकं आमदार कोण होणार, कोणाची 23 तारखेला गुलाल उधळणार ही पाहणं महत्त्वाचं आहे। आपण सोलापूर शहरातील प्रत्येक दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन याचा आढावा आपण घेत आहोत। नेमकं त्या गावाची परिस्थितीचा आपण आढावा घेत आहोत। मदरे गावाचा जर आपण विचार केला तर या मदरे गावामध्ये पोलीस प्रशासनाचा इथे योग्य पद्धतीने नियोजन आहे आणि निवडणूक आयोगाचाही इथे योग्य पद्धतीने नियोजन आहे। तसं मी या पाठीमागे पाहू शकता तर होमगार्डच्या या पद्धतीने आपल्याला इथे दिसू शकतात की जागोजागी तैनात ठेवलेले आहेत आणि 100 मीटरच्या बॅरिकेडच्या आतच हे नागरिक बाहेर थांबत आहेत। आणि एकंदरीत सुरळीतपणे दक्षिण सोलापुरातील मदरे या गावामध्ये मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला इथे दिसत आहे। आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। बोला। रामकृष्ण अजरा मनमाने, मी रहिवाशी इथलाच आहे। पुण्यावरून मी इकडं मतदान करायला आलो। गावकऱ्यांनो सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा याची विनंती आहे। इथं गावाची परिस्थिती मतदानासाठी चांगलं प्रतिसाद मिळत आहे, तरीही जरा मतदानासाठी बाहेर सगळ्यांनी यावं ही विनंती। तुम्ही मतदान केलात का करायचं आहे? मतदान आता करायला चालू आहे। अच्छा, ओके। आनंद आहे, उत्साह आहे? उत्साह भरपूर आहे, आहेत लोक भरपूर। ठीक, आपल्यासोबत हां मतदान केलंय आपण? केलंय। अच्छा, कसं आहे वातावरण आतलं? एकदम व्यवस्थित आहे। अच्छा, किती आनंद होतोय आपण मतदान करून आज? एकदम आनंद होतोय। अच्छा, पोलीस प्रशासनाचा सहयोग कसा लाभतोय? आतलं नियोजन कसं आहे? व्यवस्थित आहे सगळं। हां, काय सांगाल सोला आपल्या मदरेगावच्या नागरिकांना? मतदान 100% करावं एवढं। ऊपर हाथ करो। क्या नाम आपका? महबूब शेख। अच्छा, हुआ मतदान? हाँ हुआ। अच्छा, 5 साल से पहली बार अब आज आया है 2024 में मतदान का, कैसा लग रहा है, क्या अनुभव है? क्या अनुभव में सब सही है, अच्छा सब वातावरण अच्छे का झगड़ा धंधा नहीं करने, सब अच्छा चले पूरा। पुलिस प्रशासन का नियोजन कैसा है? नियोजन अच्छा सब पूरा। अच्छा, हाँ। अंदर जब आप मतदान करने गए तो अंदर का माहौल कैसा है? अंदर का माहौल भी अच्छा, सब सही है। अच्छा, मी मदरे गावातून बोलतोय। आज मतदानाचा दिवस आहे, आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून आपलं चांगला नेता निवडून द्यावं। आम्ही पण मतदान केलं, तुम्ही पण मतदान करावे ही नम्र विनंती। कसं आहे प्रशासनाची व्यवस्था कशी आहे इथे? सध्या गेले आपण 10 वर्ष बघितलेलेच आहे, त्या हिशोबाने तुम्ही चांगलं मतदार निवडून द्यावं ही सर्वांना नम्र विनंती आहे। सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून जास्तीत जास्त मतदान करून। आपण जेव्हा आत गेला तेव्हा व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून? पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारे आहे? सगळं व्यवस्थित प्रकारे चालू आहे, तरी पण प्रत्येकाने आपलं मतदानाचा हक्क बजावे ही नम्र विनंती करतो। बोला। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, मी आपल्याला कळकळीचे एक आवाहन करतो की सर्व मतदार बंधू भगिनींनो घरातून बाहेर पडून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करावे। आपल्या मतदान हे अमूल्य आहे, त्यामुळे आपला मतदान हा लोकशाहीला बळकट करण्यासाठी एक मजबूत ठरू शकतो। त्यासाठी आपण घरातून बाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे ही आपल्यास कळकळीची नम्र विनंती आणि एक आवाहन करतो। आपण केलंय का मतदान? आपण केलाय ना सर? केलाय ना मतदान? आपण केलंय का मतदान? हा केलाय ना सर। अच्छा, कसं आहे प्रशासनाचं नियोजन, कसं आहे? पोलीस या ठिकाणी मदरे गावामध्ये प्रशासनाचं नियोजन एकदम व्यवस्थितपणे आहे, कडेकोटपणे त्यांनी प्रशासन या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि योग्य प्रशासनामध्ये या ठिकाणी व्यवस्थितरित्या आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान होत आहे। तरी प्रशासनाचा मी
हे आहे आभार. आभार व्यक्त करतो. आतलं वातावरण कसं आहे जेव्हा आपण आतमध्ये गेलात हा. आतलं वातावरण कसं आहे? आतमध्ये सुद्धा आता वातावरण व्यवस्थित आहे. प्रत्येक एजंट पूल त्यांचं पोलिंग एजंट आहेत ते त्यांचे काम करत आहे आणि अधिकारी आहेत त्यांचं काम व्यवस्थितपणे करत आहेत. हा बोला. छान वाटलं, हा. आनंद झाला मतदान करून आला. आज काय वातावरण छान आहे आतलं पण सगळं व्यवस्थित आहे. महिलांना छान आहे, आम्हाला छान वाटलं मतदान करायला. अच्छा, नागरिक तुम्ही महिलांना काय सांगाल इथल्या? काय नाही, छान करा मतदान म्हणलं. अच्छा अच्छा. आपल्याला सगळा आनंद आहे. बोला मॅडम, आपलं नाव आणि गाव कोणतं? मनीषा धर्मा पुजारी. अच्छा. आमचं गाव मद्रे. मतदान केलं आपण? हो केलं. किती आनंद होता आपलं मतदान करताना? आनंद होता? हो आनंद होता. अच्छा. जेव्हा आपण इथे मतदान करताना आत गेलात, आतलं वातावरण कसं आहे? आतलं वातावरण पण छान आहे. अच्छा. पोलीस प्रशासनाचं सहकार्य कसं लागतंय आपल्याला? हो छान वाटतं. अच्छा. महिलांना इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे? हो आले घरात. अच्छा. काय सांगाल नागरिकांना, महिलांना असो आपल्या मद्रे गावच्या नागरिकांना आव्हान काय कराल? आव्हान म्हणते हा जास्तीत जास्त मारा घरातून बाहेर पडून मतदानाचा हक्क करावा. बोला, काय नाव? मारुती सिद्धराम नरोटे. केलात का मतदान? हा केला. किती आनंद होतोय? हा बरं आहे, आनंद आहे, खूप आनंद होतोय का? खूप आनंद आहे. सगळं व्यवस्थित चाललंय. अच्छा. लोक बी पब्लिक शांतनं मतदान करायला लागलेत. सगळं व्यवस्थित व्हायला लागलं, काय गोंधळ नाही. पोलीस प्रशासनाचं सहकार्य कसं लागतं? सरकार सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. जेव्हा आपण आतमध्ये गेलात, आतलं वातावरण कसं आहे? आतला बी शांत आहे, काही गडबड नाही. अच्छा. काय सांगाल नागरिकांना, आव्हान काय कराल मद्रे गावाच्या नागरिक? सर्वांनी मिळून मतदान करावं असं. आपका मुसलमान से मलिक शेख. किए मतदान आप? नहीं अभी करने का है. अच्छा. कितना आनंद है आपको अभी? खूब अच्छा है, आनंद है. अच्छा. क्या है पुलिस प्रशासन का नियोजन कैसा है खूब गांव अच्छा में? है. हाँ. अच्छा. अभी अंदर जाने वालों कितना क्या लगता है, क्या फील है? सब मतदान करने ना जाके सब देना अच्छा है, ये करना पड़ते है. हाँ. मद्रे गांव के नागरिकों को क्या बोलना चाहोगे? तो मतदान करो को सबको अच्छा है, मतदान करो ये करो. हाँ. काय नाव? अरुणा लक्ष्मण हनुमान. अच्छा. आज मतदानाचा दिवस आहे, किती आनंद वाटतोय? हा आनंद वाटतोय का? हा आनंदच वाटते. आता 5 वर्षानंतर पहिल्यांदा आपण मतदान करताय. हा हा हा, किती उत्साह आहे? काय सांगा स्टार्ट. मी मतदान केलंय, तुम्ही पण करा आणि विकासाला साथ द्या. थँक्यू. कोणतं गाव? आनंदताणामध्ये. अच्छा. कशा प्रकारे इथे आज वातावरण आहे? चांगल्या प्रकारे आहे, पोलीस प्रशासनाचं नियोजन कशा प्रकारे? चांगल्या प्रकारे आहे. बघतेस तुम्ही. एक युवा म्हणून येणाऱ्या आमदारकींना काय अपेक्षा आहेत? थोडेच अपेक्षा आहेत. ओके, होईलच. बर. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा आमदारकी संधी, आपल्याला मतदान करण्याची संधी मिळालेली आहे. काय सांगाल, किती आनंद वाटतो? खूपच आनंद वाटतो. बघूया.